आणि रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याची मोठी ताकद आहे. आणि जोपर्यंत बाळासाहेब आंबेडकर आणि मी एकत्र येत नाही तोपर्यंत ही ताकद या पक्षांना समजणार नाही आहे. ही सगळी आमची मित्रपक्ष आहेत. आता बाळासाहेबांना जर ते 62 जागा काँग्रेस देते आणि BJP आम्हाला एकही जागा ते देत नाही आहे, म्हणजे दलितांची मतं जी आहेत ती दलितांची मतं BJPला हवी आहेत की नाही. आणि मी त्यांच्यासोबत असल्यामुळं दलितांची मतं त्यांना मिळतात, आंबेडकरांची मतं त्यांना मिळालेली आहेत. त्यामुळं आपण म्हणताय तसं खंबीरपणे आम्ही खंबीरपणे आहोतच. पण आता अनाइलाज असल्यामुळं आपल्याला एकदम अचानक अशा पद्धतीचा निर्णय घेणं हे पक्षाच्या हिताचं नाही. आणि जी आश्वासनं मुख्यमंत्री साहेबांनी दिली त्या पद्धतीनं आम्हाला काहीतरी मिळेल. आणि दुसरी अडचण आमची अशी आहे की आम्ही आमच्या मतावर निवडून येत नाही. आम्हाला अनेक वेळेला त्यांची मतं ट्रान्सफर होत नाहीत. 2012मध्ये ज्यावेळेला आम्ही सेना भाजपसोबत आलो त्यावेळेला 24 जागा आम्हाला मिळाल्या होत्या. आदरणीय बाळासाहेब ठाकरे त्यावेळेला होते आणि भीमशक्ती शिवसेनेचा प्रयोग त्यांच्या माध्यमातून झाला आणि आम्ही त्यांच्यासोबत आलो. तर त्यावेळेला आम्हाला 24 जागा दिल्या होत्या आणि त्यामधला बोरा नावाचा एक मादिगा समाजाचा जो धारावीमध्ये एक कॅन्डिडेट होता तो निवडून आला तिथे. बाकीचा एक माणूस निवडून आला नाही. मतं मिळाली पण निवडून आलं नाही कुणी. तेवढं आम्ही कुठंतरी कमी पडतो. आम्ही सुद्धा ज्याला निवडणूक लढायची आहे त्यांनी ताकदीनं त्या ठिकाणी उभं राहण्याची तयारी त्यांची असली पाहिजे. तर त्यासाठी भविष्य काळामध्ये आम्हाला प्रयत्न